आलास? तिला फक्त दमदाटी करतोय, तुला तर हाणलाच पाहिजे होता. काय गरज होती तिला सांगायची? हा, काय गरज होती म्हणजे? गर्लफ्रेंड आहे आपली. मग डोक्यात ठेवून नाच ना. आमचा कशाला लावतोस तू जीव टांगणीला? आमचा? अरे ती पण आपल्यातलीच आहे ना. हे बघ, मला तिचं काही माहित नाही, पण हा राडा आपल्यामुळे झालाय आणि ही गोष्ट आपल्या 7 जणांमध्येच राहिली पाहिजे होती. आता सांगितली तिला, कुठे काय बिघडलंय? आणि बिघडू तरी दे, मग मी बघतो हिचं काय करायचं ते. सम्राट, तिला धमकी द्यायची नाही, कळलं? तुला जे काय ओलायचंय ना ते आपल्याला होईल. तू थांब. काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपल्याला सांग. तुला प्रॉब्लेम सांगायला तुझ्याकडे आमच्यासाठी वेळ तरी आहे का? 5 मिनिटं बोलवलं होतं तुला हॉस्टेलवर, पण नाही. मित्रापेक्षा मैत्रीपेक्षा तुला गर्लफ्रेंड जास्त महत्वाची झाली आहे ना. गावभर फुगे काय घेऊन फिरायचे, असं नुसतं गुलू गुलू काय बोलायचं. सम्राट, आपण काय पण करू, तुला काय करायचंय? वा, बस ना, हेच ऐकायचं राहिलेलं. धवल मीठ भाव का? चांगली किंमत मोजली असा दोस्तीची तू. खरं तर ना आम्हीच मूर्ख, जे नेहमी मदतीला धावून आलो तुझ्यासाठी. आजीचा आजारपण असो, तुझ्या दुकानाचं काही प्रकरण असो, दिवस असो रात्र असो, काही पण. तुला असं ऐकून दाखवायचं होतं ना, तर मदत नव्हती करायचीस. आपण बघितलं असतं काय करायचं ते. दाखवलीस ना लायकी, दाखवलीस ना, ते पण एका पोरीसाठी. एका पोरीसाठी सम्राट जवळची आहे ती आपल्या. मग आम्ही परके झालो का? मग वागतोयस तरी तसाच. त्याला जवळचा असला असतास ना तर हिला असं ओल्ला नसतास. आणि हिचं सोड रे, हिचं सोड. हिच्या जागी जर शिवानी असली असती तर छबुडीला मध्ये आणायचं नाही. का आणणार तर तुला पण कळू दे ना, आपल्या माणसाला ओढल्यावर कसं मनाला लागतं. कळू दे ना तुला पण. तिला तू सांगितलं असतस तर. ती माझी बहीण आहे, माझा तिच्यावर विश्वास आहे. आमचा नाहीये तिच्यावर विश्वास. जा, तुला असतील ना लाख विश्वास, आमचा नाहीये. तिने जर माती खाल्ली असती आणि आपण तुला असं ओढलं असतं तर तू काय केलं असतं? अरे बोलून तरी बघ ना, काय केलं असतं सांग ना. काय केलं? काय काय चाललंय? कालपर्यंत कॉलेजमध्ये हिरोगिरी करत होतात आणि आज मारामारी गुंडागर्दी. चांगली प्रगती आहे तुमची. धवल मिटबावकर, उद्या तू तुझ्या त्या आजीला आणि सम्राट पाटील, तू तुझ्या वडिलांना माझ्या केबिन मध्ये घेऊन यायचं. काय आहे, तुम्ही हा जो पराक्रम केलाय ना त्याची पावती अर्थात रस्टिकेशन लेटर त्यांच्या शुभ हस्ते मी तुम्हाला दोघांना माझ्या केबिन मध्ये देणार आहे. अंडरस्टँड? काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं.
आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते नीतू अगं, काय झालंय तू एवढी एक्साइटेड आहेस किंचाळतेस प्लीज सांग काय झालंय पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार म्हणजे नाही असं जे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा हा असा हात घेतला केवढा लांब होतोय ते जरा असं इथे ओके